राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे। सर, जरांगे पाटील 20 जानेवारीपासून आमरण उपोषण करणार आहे मुंबई आझाद मैदान। नाही, आता हे बघा की सरकार काय करू शकते आणि काय नाही करू शकत हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे। कालसुद्धा मंत्रिमंडळाचे काही सदस्य त्यांना भेटायला गेले होते आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की सगळ्या सोयऱ्यांना आम्ही प्रमाणपत्र देऊ शकत नाही। सरकारने जे मान्य केलेलं आहे की रक्ताच्या नातेवाईकांनाच फक्त आम्ही प्रमाणपत्र देणार, सरसकट कुटुंबांचे प्रमाणपत्र देणार नाही आणि ओबीसीमधनं सुद्धा आरक्षण देता येत नाही। त्याच्यावरती त्यांची 24 तारीख ही डेडलाईन होती, पण आजच्या भाषणातनं ती त्यांनी मागे घेतलेली आहे आणि आता पुढचा टप्पा म्हणून ते 20 जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार। आता आंदोलनाचे हे टप्पे असतात, त्यांनी करावं। सरकारला काय निर्णय घ्यायचा तो सरकार निर्णय घेईल, आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये राहू। पण त्यांची मागणी आहे ज्यासाठी त्या आंदोलनाचा इशारा दिला त्यांनी, ती म्हणजे ओबीसीतून आरक्षण हवं आहे त्यांना। बघ, त्याचीच त्यांनी 24 तारीख डेडलाईन दिली होती, मग आता का बरं त्यांनी पुढे नेलं पुन्हा काय, हा प्रश्न इथे उपस्थित राहतो की आता सरकार आणि त्यांच्यामध्ये काहीतरी अंडरस्टँडिंग झालं का की काय झालं। म्हणजे काल एवढ्या स्पष्टपणे सरकारने सांगितल्यावरती आज त्यांनी आपलं आंदोलन मागे घेण्यासारखं केलं आणि पुढचा टप्पा म्हणून 1 महिन्यानंतर ते पुन्हा सुरू करणार। म्हणजे कुठंतरी काही हे होते आहे, सरकार झुकायला तयार नाही आणि हे आपल्या मागणीवरती ठाम आहे असा पेच या राज्यामध्ये निर्माण झालेला आहे। सर, पण मुंबईत आंदोलन सरकार त्याचा दबावात येऊन सरकारनं जर निर्णय घेतला तर काय भूमिका असणार ओबीसींची? नाही, आता घेऊ शकत नाही। मी सांगितलं की आम्ही सुद्धा वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत की एवढ्या दिवसाचा हा संघर्ष, 4 महिन्याचा संघर्ष सुरू आहे। जी गोष्ट होऊ शकत नाही, सरकारने 3 उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची एक सल्लागार समिती तयार केलेली आहे। ते वारंवार सांगतात की जे होऊ शकत नाही ते होऊ शकत नाही आणि यांना स्वतंत्र आरक्षण देण्याकरता सरकार जे काय करू शकतं ते करण्याचा सरकार प्रयत्न करत आहेत। हे वारंवार सरकार त्यांना स्पष्ट करत आहे। त्यांनी ते सरकारची गोष्ट ऐकावी आणि कुठेतरी याचा विचार करावा। म्हणजे तुम्हाला वाटतं की त्यांनी 20 तारखेच्या आंदोलनावर ही विचार करावा, करू नये? विचार करावा। सरकारला समोर जे पर्याय उपलब्ध आहेत, पर्याय शब्द वापरतो मी, की ते इकडे राज्य मागासवर्गीय आयोगांना पुन्हा मागासले पण सिद्ध करायला सांगितलेलं आहे। क्युरेटिव्ह पिटिशनसुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे। वेगवेगळ्या मार्गाने माननीय फडणवीस साहेबांनी 2018मध्ये जे स्वतंत्र आरक्षण दिलं होतं ते कशा प्रकारे टिकेल याकरता सरकार प्रयत्न करत आहे। म्हणजेच आमच्या ओबीसीतून सरकार आरक्षण देत नाही और देणार नाही हे सरकारने फार स्पष्ट केलेलं आहे। सर, ते असेही म्हटले बोलता की एकदा आरक्षण मिळू द्या, मग भुजबळांना बघतो काय ते। अरे, आरक्षण त्यांना ओबीसीतून मिळेल तेव्हा ते बघतील आणि ओबीसी झाल्यावर काय ते ओबीसीमध्ये समजा आले चुकून तर ते ओबीसी होणार आहे। मग ओबीसी नेत्याला काय पाहणार आहे? ते स्वतःच ओबीसी जर झाले उद्या भविष्यात तर ओबीसी नेत्याला काय पाहणार आहे काय? ह्या त्यांनी विचार बोलताना त्यांनी कुठेतरी विचार करायला पाहिजे की आपण काय बोलतो आहे। एक ते ओबीसीचे नेते नाही होणार का मग? आणि मग एक ओबीसी नेता दुसऱ्या ओबीसीच्या नेत्याला काय पाहणार आहे? त्यांना दोघांनाही गळे मिळावं लागेल। तयार आहे की त्यांना ओबीसी नेता होऊ देणे? आम्ही तयार नाही आम्ही तयार नाही। ते जे बोलतात आम्ही तर तयार नाही। आमचा सरळ विरोध आहे की ओबीसीमधनं आरक्षण देता कामा नये आणि सरसकट कुटुंबांचे प्रमाणपत्र देता कामा नये। क्युरेटिव्ह पिटिशन सरकारनं सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारलेली आहे। 24 जानेवारीला त्यावर सुनावणी असणार आहे। आणखी एक दार उघडं झालं मराठा आरक्षणासाठी? नाही, हे बा, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे। मराठ्यांना आरक्षण मिळू नये ही आमची भूमिका नाही। त्यांना स्वतंत्र जे 2018मध्ये माननीय फडणवीस साहेबांनी दिलं होतं किंवा त्याच्या आधी राणे साहेबांनी दिलं होतं तशा प्रकारचं स्वतंत्र आरक्षण जर त्यांना सर्वोच्च न्यायालयाने किंवा सरकारने दिलं त्याला आमचा विरोध नाही। पण आमच्या ओबीसीला जे या राज्यामध्ये आरक्षण मिळते त्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि त्यातून मराठा समाजाला आरक्षण देता कामा नये। क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारणं एक आशेचं किरण मानता तुम्ही? नाही, असं काही नसतं। स्वीकारलं म्हणजेच पुन्हा एकदा ऐकून घेतील, पण त्याच्यामध्ये नवीन ॲडिशन काही करता येत नाही ना। जे काही जुन्या फॅक्ट आहे त्याच्यामध्ये जर काही कमी राहिल्या असेल त्याच यांना तिथे पॉईंट आऊट करावे लागतील। नव्याने जे काही फॅक्ट येतील ते सर्वोच्च न्यायालय आज ऐकणार नाही, त्याच्याकरता नव्याने पिटिशन करावं लागेल। जरांगे पाटील यांचं आजचं एक वक्तव्य होतं की नेते जर मतं मागायला आले फक्त तर त्यांना चपलेनं मारा। याचा विचार त्यांनी करावा, ते कुणाबद्दल बोलतायत, काय बोलतायत काय, आणि मग स्वतः हेच उद्या समजा स्वतः नेते झाले तर काय करतील? हे समजा स्वतः उद्या नेते झाले तर मग काय करतील? म्हणून वाक्य करताना
आपण कुणाविषयी बोलतो, काय बोलतो याचं थोडं तारतम्य आंदोलनकर्त्यांनी ठेवायला पाहिजे. जी गोष्ट आपण दुसऱ्यासाठी बोलतो उद्या ते स्वतःलाही लागू होऊ शकते याचंसुद्धा भान ठेवायला पाहिजे. मुंबईत 20 तारखेपासून आमरण उपोषण, ते म्हटले की आंतरवाली सराटीतून मराठे निघणार, मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये जोडत जाणार. मग असं केले तर लाखो मराठा समाज मुंबईत असणार, त्याचा परिणाम सगळ्या व्यवस्थेवरही होईल. बाजार व्यवस्था दळणवळणावर होणार. आता किती प्रमाणामध्ये लोक येतात आणि कशा प्रकारे मुंबईमध्ये ते जमा होतात याच्यावर आपण 20 तारखेनंतर बोलू. आज आपण काही बोलू शकत नाही. 20 तारखेपर्यंत पुन्हा काय होते त्याच्यावरती आपण लक्ष ठेवून राहू. सरकारने बोलायला पाहिजे. आंदोलन सरकार दररोज बोलून राहिलेली आहे, हेच बोलत नाही. म्हणजे कसं आहे की सरकार दररोज जे सरकार करू शकते आणि जे सरकार करू शकत नाही एवढं स्पष्टपणे सरकार सांगत असताना वारंवार पुन्हा ते आपल्या एकाच गोष्टीवरती अडून बसतात आणि प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी ऐकत असते. आपण सुरुवातीपासून बघा, हे नाही जमलं ते नाही जमलं ते नाही जमलं ते, आता सर्व सरसकट सुटलं. आता सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या या भूमिकेवर ते आलेले आहेत. आता उद्या आणखी दुसरी कुठली नवीन भूमिका घेतात त्याच्याकडे आपण लक्ष ठेवून राहू. सगळ्या सोयऱ्याला देऊ शकत नाही, संविधानात बसणार नाही. हे तर कुठंच संविधानात बसत नाही. न्यायालयीन बघा, उद्या जर तुम्हाला द्यायचं असेल तर SC ST आणि OBC या तिन्ही प्रवर्गाकरता आणि सर्वसामान्यांकरता सुद्धा हा नियम लागू करावा लागेल की वडील आणि आई या दोघांपैकी जी जात मुलगा किंवा मुलगी घेऊ इच्छिते तो घेण्याकरता मोकळा राहील. तो केंद्र सरकार तसा नियम करू शकत नाही, कारण एका पर्टिक्युलर जातीकरता असा नियम बदलवला जाऊ शकत नाही. करायचा असेल तर सर्वसामान्यांकरता आणि सर्व लोकांकरता, या 140 कोटी लोकांकरता तो नियम करावा लागेल. मुंबईचं आंदोलन म्हणजे सरकारच्या दारात आंदोलन, अगदी बाजूला मंत्रालय आहे, विधान भवन आहे, आझाद मैदानात आंदोलन. काही फरक, 12 महिने मुंबईला आंदोलन चालते. आझाद मैदान त्याच्याच करता आरक्षित आहे. 12 महिने कुणाचं नाही कुणाचं आरक्षण हे आझाद मैदानावर सुरू असते. त्याच्यामुळे सरकारला काही त्याचा फारसा फरक पडत नाही. ते म्हटले सरकारला सहकार्य करायचं नाही, पोलिसांना सहकार्य करा. अरे बाबा, पोलिसांना सहकार्य करा आणि सरकारला सहकार्य, पोलीस कोणाचे आहे? सरकारचेच आहे ना. पोलीस सरकारचेच आहे. पोलीस काही स्वतंत्र यंत्रणा थोडी आहे. पोलिसांना सहकार्य करणं म्हणजेच पर्यायाने सरकारला सहकार्य करणं आहे. अहिंसक आंदोलन म्हटले ते हिंसा करू नका, बीडची जाडपोड OBC नेत्यांनीच केली असे म्हटले. हे चुकीचं आहे त्यांचं. एवढे लोक पकडल्या गेले, पुरावे सापडले, त्याच्यामुळे या म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही ना. आंदोलन हे नेहमी अहिंसेच्या दृष्टिकोन यांनी मार्गानेच व्हायला पाहिजे, त्याच्यामध्येच यश मिळत असते. हिंसेच्या मार्गाने ज्या दिवशी आंदोलन होते माणसाला यश मिळत नाही. शेवटचा प्रश्न, हे सगळं म्हणजे सरकारच्या दारात आंदोलन, OBC नेत्यांची महाराष्ट्रातल्या काय भूमिका असणार आहे? कारण की ते अजूनही ठाम आहे जरांगे पाटील की त्यांना OBCतूनच आरक्षण हवं आहे. नाही, ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. ते त्यांच्या भूमिकेवर जसे ठाम आहे तसे आम्ही आमच्या भूमिकेवर आजही ठाम आहोत की कुठल्याही परिस्थितीत मराठा जातीला OBC समाजाच्या आरक्षणातनं आरक्षण देण्यात येऊ नये. तसेच सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे OBCकरण करण्यात येऊ नये. केलं तर या दबावात केलं तर मग याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही उभारू शकतो. आज आम्ही शांत आहोत, कारण आम्हाला जे पाहिजे ते सरकार मानते आहे. सरकारने आम्हाला जे लिहून दिलेलं आहे आणि आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामध्ये सरकारने एवढूसाही बदल केलेला नाही. त्याच्यामुळे आम्ही सध्या शांत आहोत. आम्ही कशाला, आमच्या विरोधात सरकार कुठली ॲक्शन घेऊन नाही राहिली. त्याच्यामुळे आम्ही सध्या OBC समाज शांत आहोत. नक्की जरांगे पाटील यांनी जाहीर केलेलं आहे की 20 तारखेला आझाद मैदानात आंदोलन करेल. त्यावर OBC नेत्यांची वेट अँड वॉचची भूमिका आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानू माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.